हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या चौथ्या दिवसामध्ये. आय होप मित्रांनो, माझा आवाज जो आहे आपल्याला क्लिअर येत असेल चॅट बॉक्समध्ये, अशी मी आशा करतो. सो जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स जर का माझा आवाज क्लिअर असेल आपल्याला. जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. वेलकम वेलकम वेलकम, सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. व्हेरी गुड. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चला, तर आजच्या या तिसऱ्या दिवसाला आपण चौथ्या दिवसाला आपण सुरुवात करूया. मागील 3 दिवसांपासून आपण ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता या विषयावर बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत शिकलो आहे, प्रॅक्टिस करत आहे. आय होप की तुम्ही सर्व लोक तुमचं होमवर्क रेग्युलरली करत असाल, अशी मी आशा करतो. सो जे लोक रेग्युलरली होमवर्क करत आहेत त्यांनी HM टाईप करायचं चॅट बॉक्समध्ये. टाईप HM इन द चॅट बॉक्स. टाईप HM इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, मेनी पीपल आर. ओके ओके ओके, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बरेच लोक होमवर्क करत आहेत बघा. तुम्ही जर का तुमचं होमवर्क रेग्युलरली कराल, 100% कराल, तर तुम्हाला रिझल्ट हे नक्की दिसणार आहेत. ओके. सो थँक्यू सो मच. या शब्दापासून मी आजच्या या सेशनची सुरुवात करतो आणि आज आपण बोलणार आहे हेल्थ या विषयाबद्दल. मित्रांनो, माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही लिमिटेडच गोष्टी असतात ज्या फार आवश्यक आहे. जसं की आरोग्य, पैसा, करिअर, रिलेशनशिप. राईट. ओके. सो त्यातला जो एक महत्वाचा विषय आहे तो आहे हेल्थ. ओके. सो गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. येस. सो हेल्थ हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहे, त्या विषयावर आपण आज बोलणार आहे. आणि आपल्या हेल्थला कशा प्रकारे आपण अधिक चांगला बनवू शकतो, कसं आपल्या हेल्थ प्रती आपण अधिक कृतज्ञ होऊ शकतो, याबद्दल आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे. ओके. सो आज हेल्थ या विषयावर आपण बोलणार आहे. सो लेट मी शेअर माय PPT. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की आपल्याला काय काय होमवर्क आपला आहे. आपला होमवर्क आहे की जादुई दगड आपल्याला रोज त्याला रात्री हातामध्ये घ्यायचा आहे, थँक्यू म्हणायचं आहे, दिवसभरात काय चांगलं झालं त्याबद्दल विचार करायचा आहे. आज जे जबरदस्त गोष्ट पूर्ण दिवसात झाली, जी सर्वात चांगली गोष्ट झाली, त्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला, थँक्यू म्हणायचं आहे, थँक्यू द्यायचा आहे, धन्यवाद द्यायचा आहे. राईट. ओके. त्यानंतर आपल्याला दुसरं काय करायचं आहे, दररोज 10 गोष्टी अशा आपल्याला लिहायच्या ज्याच्याबद्दल आपण थँकफुल आहोत, ग्रेटफुल आहोत. कुठल्याही 10 गोष्टी. ओके. छोट्यात छोटी गोष्ट असली तरी चालेल, मोठ्यात मोठी असली तरी चालेल, पण दररोज एक डायरी मेंटेन करायची आणि त्या डायरीमध्ये दररोज आपल्याला 10 गोष्टी लिहायच्या आहे. ओके. सो लेट स्टार्ट विथ द हेल्थ. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की ज्याच्याकडे जेवढं आहे, जिसके पास है उसे अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा, जिसके पास नहीं है उसको उसके पास जो है वह भी उससे छीन लिया जाएगा. मतलब काय आहे, अर्थ काय आहे या गोष्टीचा, की ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, ज्याच्याकडे जेवढी कृतज्ञता असेल बघा, जो तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी जेवढे जास्तीत जास्त तुम्ही कृतज्ञ व्हाल, तेवढ्या त्या गोष्टी अधिकाधिक तुमच्या लाईफमध्ये काय होतील, अट्रॅक्ट होणार आहेत, अधिकाधिक तुमच्या लाईफमध्ये काय होणार आहे, येणार आहेत. ओके. सो लेट्स स्टार्ट टुडेज. सो सर्वात पहिले आपण विचार केला पाहिजे आपल्या पायाबद्दल. ओके. आपल्या बॉडी पार्ट्स, वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत, आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत. ओके. सो जस्ट थिंक अबाउट युअर लेग. सर्वात आधी सुरुवात आपण पायांपासून करू. थिंक अबाउट युअर लेग. तुमच्या पायाबद्दल विचार करा की आज तुमचे पाय व्यवस्थित आहेत, तुम्ही चालू शकता, तुम्ही फिरू शकता, त्या पायामुळे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. जस्ट इमॅजिन की तुम्ही बेडरूम मधून किचनमध्ये, किचन मधून हॉलमध्ये, हॉलमधून खाली, सोसायटीच्या ग्राउंडमध्ये किंवा तुमच्या घराच्या बाहेर निघू शकता. आणि हे कशामुळे करू शकता, फक्त आणि फक्त तुमच्याकडे असलेल्या पायामुळे. सो किती लोक असे आहेत की जे दररोज त्यांच्या पायाबद्दल थँक्यू म्हणतात. किती लोक म्हणतात की बापरे, इतके चांगले पाय माझ्याकडे आहे की ज्याच्यामुळे मी डेली इकडे तिकडे जाऊ शकतो, फिरू शकतो, इतरांना भेटू शकतो, माझ्या मित्रांना भेटू शकतो. राईट. माझ्या घरच्यांना काही गोष्टी तुम्ही या ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. किती लोक डेली थँक्यू म्हणतात. आय नो की खूप कमी लोक म्हणत असतील किंवा कोणी म्हणतही नसेल, स्पेसिफिकली नसेल म्हणून आपण. राईट. पण आज तुम्हाला स्पेसिफिकली फक्त पायाबद्दल विचार करायचा आहे. 2 मिनिटं डोळे बंद करा. 2 मिनिटं अँड जस्ट थिंक अबाउट युअर लेग. की आपले जे पाय आहेत ते एवढे व्यवस्थित आहेत, एवढे व्यवस्थित आहेत की त्या पायामुळे आपण कितीतरी कामं दिवसभरातली करतो. आठवा बरं काय काय कामं करतो आपण पूर्ण दिवसात, आपण काय काय काम आपल्या पायाच्या साह्याने करतो. जस्ट रिमेंबर, जस्ट रिमेंबर फ्यू थिंग्स. काय काय काम असे आहेत की जे आपल्या पायाच्या साह्याने आपण करतो आणि त्याबद्दल एकदा मनापासून थँक्यू म्हणा. जस्ट से थँक्यू अबाउट दॅट. से थँक्यू अबाउट दॅट. से थँक्यू 3 टाइम्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके. की आज जर का हे पाय नसते, जस्ट इमॅजिन फॉर अ सेकंड, काही सेकंदासाठी, काही मिनिटासाठी असं इमॅजिन करा की हे पाय तुमचे नाही आहेत. सो व्हॉट विल बी युअर लाईफ. तुमचे आयुष्य कसं असेल, कसं असेल, विचार करा जरा.
काठी घेऊन चालावं लागेल आपल्याला, किंवा एखादं व्हीलचेअर आपल्याला घ्यावं लागेल, राईट? सो किती मोठी गोष्ट आहे आपल्याकडे. येस नो? कॅन यू इमॅजिन किती मोठी गोष्ट आहे आपल्याकडे, राईट? सो बी ग्रेटफुल फॉर दॅट, जे आहे त्याच्यासाठी बी ग्रेटफुल, राईट? नेक्स्ट. येस, थँक्यू म्हणून झालं असेल अशी आशा करतो. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे दुसरी गोष्ट काय आहे? हात. ओके. आज आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे हात, राईट? या हाताच्या साह्याने आपण किती मोठे कामं करतो, राईट? आपण जेवण करतो, राईट? आपण एक वस्तू या ठिकाणाची उचलून त्या ठिकाणी ठेवतो, राईट? आपण इतरांना स्पर्श करतो, राईट? आपण इतरांना, म्हणजे आपलं लहान बाळ असेल किंवा घरात कोणी बेबी असेल त्याला आपण उचलू शकतो, राईट? त्याला आपण गोंजारू शकतो, राईट? पण या हाताबद्दल कधीतरी आपण थँक्यू म्हटलं का? येस नो? जस्ट थिंक अबाउट युअर हँड टुडे. जस्ट क्लोज युअर आईज अँड थिंक अबाउट युअर हँड. की तुम्हाला जे दोन हात दिलेले आहे देवानी, त्या हाताचं किती मोठं योगदान आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जस्ट थिंक अबाउट इट, की किती मोठं योगदान आहे त्या दोन हाताचं तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये. आहे की नाही? येस नो? किती लोकांना वाटते की आहे? हाऊ मेनी पीपल थिंक की योगदान आहे? हाऊ मेनी पीपल थिंक की योगदान आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स, राईट? थिंक अबाउट दॅट. थिंक अबाउट दॅट. बघा, हे ऐकायला फार असं वाटत असेल की अरे हा, हे तर आहे मग काय. पण जस्ट इमॅजिन की जर ही गोष्ट नसती तर काय, तेव्हा त्याचं तुम्हाला जे महत्व आहे ते पटेल, राईट? त्याचं महत्व कधी पटते, कुठल्याही गोष्टीचं महत्व कधी पटते माणसाला? जेव्हा ती गोष्ट नसते. असते तेव्हा महत्व नसते. आज आपल्याला पाणी मिळत आहे, हवा मिळत आहे, इतका चांगला निसर्ग आहे, आपल्याला राहायला घर आहे, राईट? परिवार आहे जो आपली काळजी घेतो. जस्ट इमॅजिन फॉर अ मिनिट, काही सेकंदासाठी, काही मिनिटासाठी असं इमॅजिन करून बघा की ह्या सर्व गोष्टी नाही आहेत तुमच्याकडे दुसऱ्या उद्यापासून किंवा आजच्या 5-10 मिनिटानंतर. सो व्हॉट विल हॅपन? मी सुरुवातीलाच आधी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, ज्या दिवशी वर्कशॉप चालू झालं त्या दिवशीच मी एक गोष्ट सांगितली होती, की माणूस हा सोसायटीमध्ये, समाजामध्ये राहणारा प्राणी आहे. जर का एक्झाम्पल विचार करा की तुम्ही एकटेच आहे या पूर्ण जगामध्ये, कोणीच नाही आहे, तेव्हा कसं झालं असतं? तुम्ही चांगले कपडे घातले असते का? तुम्ही कोणाला भेटायला जाऊ शकले असते का? तुम्ही कुठेही गेले असते तर सर्व ठिकाणी तुम्हाला एकसारख्याच दिसल्या असत्या गोष्टी, कारण कोणीच नाहीये तुमच्याशिवाय या जगामध्ये. मग इथं राहण्याची काही मजा असते का? येस नो? काही मजा असती? येस नो? नो. मजा काय आहे? कारण ह्या गोष्टी आहेत. येस ऑर नो? त्यामुळे जस्ट इमॅजिन की तुमच्याकडे जर का तुमचे हात नसते, सो व्हॉट विल हॅपन? सो बी थँकफुल फॉर दॅट. से 3 टाइम्स थँक्यू. धन्यवाद म्हणा त्या हातांना, नाही? ओके. नेक्स्ट आहे थिंक अबाउट द टेस्ट. जी चव तुम्ही घेता जेवण करत असताना, काही खात असताना, जी चव येते तुम्हाला, राईट? त्या चवीमुळेच तुम्हाला माहित पडते ना की समोर जो खाणारा पदार्थ आहे तुमचा तो कसा आहे. सो तुम्ही त्या चव बद्दल, ते स्वीट आहे की तिखट आहे की आंबट आहे की तुरट आहे, हे कधी माहित पडते आपल्याला? जेव्हा आपण त्याची चव घेतो. येस ऑर नो? येस ऑर नो गाईज? जस्ट इमॅजिन फॉर फ्यू मिनिट की तुमच्याकडे ती चवच नाहीये, बस तुम्ही खात राहताय. आता काही मजा राहील का? काही मजा राहील? काहीच नाही. का बरं? कारण एक छोटा एलिमेंट मिसिंग आहे. बघा, तुमची सर्व बॉडी तुमची चांगली आहे, समजा तुमचे हात चांगले आहे, तुमचे पाय चांगले आहे, तुम्ही सुंदर दिसायला आहे, छान केस आहे तुम्हाला, काळे शार केस आहे तुमचं, एकही केस तुमचं पांढरं नाही. पण फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तुम्हाला टेस्टच नाही आहे. आता काय होईल? व्हॉट विल हॅपन? नाव इमॅजिन. आता वाटते ना की इम्पॉर्टंट आहे टेस्ट? येस और नो? इम्पॉर्टंट आहे. असं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू आहे जी आपल्याकडे आहे. काय म्हणता? येस नो? आहे की नाही व्हॅल्यू? सो से थँक्यू अबाउट द टेस्ट. की ते टेस्ट असल्यामुळे आज मी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो. आज मला समजते की कुठला पदार्थ चांगला आहे, कुठला वाईट आहे. टेस्ट जर का नसती समजा, तर 2 दिवसा आधीच जेवण तुम्हाला दिलं, तुम्हाला समजलंच नसतं. टेस्ट आणि स्मेल नाही आहे समजा तुमच्याकडे, तर तुम्हाला समजलंच नसतं की जेवण चांगलं आहे की खराब आहे. येस नो? किती किती महत्वाचं आहे बघा. छोटीशी गोष्ट आहे पण किती महत्वाची आहे. ओके. सिमिलरली, जसं तुम्ही टेस्ट बद्दल थँक्यू म्हटलं, जसं तुम्ही टेस्ट बद्दल म्हटलं, तसंच फ्रॅग्रन्स. थिंक अबाउट द फ्रॅग्रन्स. ओके. जो सुगंध आपण घेतो, ओके, आपल्या नाकावाटे जे काही फ्रॅग्रन्स आपण घेतो,
ते जर का नसतं तर तुम्हाला समजच नसतं की घरामध्ये खूप छान भाजी बनवत आहे आज. वा वा, आजचा स्वयंपाक खूपच छान झाला. वाह किती सुंदर, मला सुगंध येतोय, किती छान मस्त वा. हे कशामुळे माहित पडते आपल्याला? कारण की आपल्याकडे ती फ्रॅग्रन्सची काय आहे, फ्रॅग्रन्सची काय आहे आपल्याकडे, ती स्किल आहे आपल्याकडे, किंवा ती गोष्ट आहे आपल्याकडे की ज्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो की या गोष्टीचा जो सुवास आहे तो कसा आहे. हे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे ना, जस्ट इमॅजिन फॉर अ सेकंड, काही सेकंदासाठी असं इमॅजिन करून बघा की ह्या गोष्टी नाही आहेत लाईफमध्ये, तर व्हॉट विल हॅपन, काय होईल. प्रचंड, प्रचंड मोठा फरक पडणार आहे. येस नो, राईट. प्रचंड मोठा फरक पडणार आहे की ह्या गोष्टी जर नसतील आपल्याकडे. सो त्याच्याबद्दल ज्या गोष्टी आहेत त्याला आपण थँक्यू म्हणतो का रोज? आपण आपल्या काउंटिंग मध्ये लिहितो का? मी तुम्हाला म्हणतो की 10 गोष्टी लिहा ज्या तुमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये लिहिलं का तुम्ही की मला टेस्ट करता येते, मला टेस्ट समजते एखाद्या गोष्टीची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परमेश्वरा, ईश्वरा, सुपर पॉवर, हे युनिव्हर्स, तू मला ही शक्ती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला एखाद्या गोष्टीचं फ्रॅग्रन्स घेता येतो, एखाद्या गोष्टीचा मला सुवास समजतो, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राईट. म्हणतो का आपण कधी येस नो? सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये, म्हणतो का आपण कधी येस नो? नाही. राईट. ओके. नाव नेक्स्ट. अजून काय आहे आपल्या बॉडीमध्ये, अजून काय काय आहे बघा, शोधा. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही टाईप करा बरं चॅट बॉक्स मध्ये, काय काय असू शकते आपल्या बॉडीमध्ये अजून, ज्याला आपण थँकफुल राहू शकतो. थिंक अबाउट द टच, स्पर्श जो आपण करतो. थिंक अबाउट द टच, स्पर्श. राईट, व्हेरी गुड, आईज, व्हेरी गुड. ओके, अजून आईज पुढे आहे. थिंक अबाउट द टच, तुम्ही स्पर्श करता आणि तुम्हाला स्पर्श केल्यावर एक वेगळी भावना जाणवते. तुम्ही तुमच्या मुलांना स्पर्श करता, तुम्ही तुमच्या आई वडिलांना स्पर्श करता, तुम्ही तुमच्या स्पाऊसला स्पर्श करता. राईट. तेव्हा एक भावनिक, एक कुठेतरी इमोशनल कनेक्ट होतो आपला त्यांच्यासोबत. राईट. जर का तो स्पर्शाची भावनाच नसती तर, जेव्हा आपण दुःखी होतो, जेव्हा आपण आनंदी होतो, तेव्हा आपण कुणाच तरी गळ्यात पडतो, कुणाला तरी हक करतो, कुणाला तरी मिठी मारतो. त्यावेळी आपल्याला कशी फिलिंग येते? राईट. जेव्हा कोणीतरी आपल्याला दुःखात मिठी मारते तेव्हा आपल्याला कुठेतरी सांत्वना भेटल्यासारखी वाटते. पण जस्ट इमॅजिन की ती जी फिलिंग आहे, तो जो स्पर्शाचा जो टच जो आहे, तो तुम्ही फीलच नाही करू शकत. तर काय होईल या केसमध्ये? कोणी येऊन तुम्हाला किती मिठ्या मारल्या तरी काहीच फरक पडणार नाही. जेव्हा तुम्ही शेक हँड करता, जेव्हा तुम्ही हातात हात देता, प्रत्येक वेळी एक स्पर्श आहे ना, येस नो. जेव्हा आपल्याला मूलबाळ फर्स्ट टाइम, जर का तुम्हाला मूलबाळ झालं असेल आणि तुम्ही फर्स्ट टाइम वेन यू टुक दॅट बेबी इन युअर हँड, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बाळाला हातात घेतलं असेल, हाऊ वॉज दॅट फिलिंग? किती लोकांना रिमेंबर आहे? किती लोक, हाऊ मेनी पीपल कॅन रिमेंबर फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बाळाला हातात घेतलं? राईट. तुमच्या मुलाला मुलीला हातात घेतलं असेल, नातवाला हातात घेतलं असेल, हाऊ वॉज दॅट फिलिंग? का बरं आली ती फिलिंग? का घेऊ शकले तुम्ही ते? कारण तुमच्याकडे स्पर्शाची शक्ती आहे. येस नो. स्पर्शाची शक्ती देवाने तुम्हाला दिलेली आहे, सुपर पॉवरने दिलेली आहे, या युनिव्हर्सने दिलेली आहे. पण त्या स्पर्शाच्या शक्तीबद्दल आपण कधीतरी त्याला थँक्यू म्हटलं का? आपण फक्त रोज काय करतो? आपण फक्त रोज ह्या गोष्टीची काउंटिंग करतो, व्हॉट आय डोंट हॅव, माझ्याकडे काय नाही आहे, त्याच्यावर आपला फोकस असते. आणि मी तुम्हाला दुसऱ्याच दिवशी सांगितलं होतं की वेअर युअर फोकस गोज, एनर्जी फ्लोज. वेअर युअर फोकस गोज, एनर्जी फ्लोज. जिकडे जिकडे तुमचा फोकस जाईल, तिकडे तिकडे तुमची एनर्जी जाईल. आणि जिकडे तुमची एनर्जी जाईल, तशा तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. येस ऑर नो? तशा तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे, काही व्यवस्थित चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे, तर तुमचा फोकस कुठे गेला पाहिजे? ऑलवेज चांगल्या गोष्टींवर गेला पाहिजे. येस ऑर नो? हाऊ मेनी पीपल ऍग्री? किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात? राईट. ओके. किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा. अजून सांगा चॅट बॉक्स मध्ये अजून काय काय आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे देवाने. काय गिफ्ट दिलेलं आहे आपल्याला? अजून एक गिफ्ट आहे, ते आहे आईज. कोणीतरी टाईप केलं होतं चॅट बॉक्स मध्ये की डोळे. आज हे डोळे आहेत,
तुम्हाला मला, म्हणून तुम्ही मला पाहू शकता, मी तुम्हाला पाहू शकतो. आपण हे प्रोग्राम अटेंड करू शकत आहे. आपण हे निसर्गाचं एवढं सौंदर्य पाहू शकतो. आज आपण त्या डोळ्यांमुळे कितीतरी गोष्टी पाहिल्या. आज या डोळ्यांमुळे आपल्याला समजते की पर्वत पर्वत असा असतो, नदी नदी अशी असते. राईट. एखादी गोष्ट जी स्पेसिफिक ही अशी आहे, हा व्यक्तीचं ज्याचं नाव काहीतरी सोन्या मोन्या गोन्या आहे हा असा दिसतो. हे आज कशामुळे समजते आपल्याला? डोळ्यांमुळे. जस्ट इमॅजिन की तुमच्याकडे डोळेच नाहीये. मग काय तुम्हाला सोन्या मोन्या गोन्या सगळं एकसारखेच असते? येस नो? येस येस नो? सगळं एकसारखेच असते ना मग तुम्हाला. डोळेच नाही तुम्हाला, तर तुम्हाला दिवस काय रात्र काय काही फरक पडला असता का? डोळे बंद करा बरं 2 मिनिटं. 2 मिनिटं डोळे बंद करा. जस्ट इमॅजिन की आता तुम्ही असे आहात. आता काही फरक पडतो का तुम्हाला की लाईट चालू आहे की नाही आहे, अंधार आहे की दिवस आहे की रात्र आहे? काही फरक पडतो का? काहीच फरक नाही पडणार, कारण डोळेच नाहीये तुम्हाला. तर आपल्याकडे जे डोळे ईश्वराने दिले आहे, परमेश्वराने दिलेले आहेत, ज्या शक्तीने दिलेले आहे, त्या सुपर पॉवरने जे आपल्याला डोळे दिलेले आहे, त्याच्याबद्दल आपण त्याला रोज धन्यवाद द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? येस नो? किती इम्पॉर्टंट गोष्टी आहे नाही का? सांगा बरं. कधीतरी याचा विचार केला का हो आपण? कधीतरी याचा विचार केला आपण? कधीतरी याचा विचार करावा अशी गरज तरी वाटली का आपल्याला? काय गरज आहे बाबा त्याची विचार करायची, नाही का? देवाने दिलं, दिलं, संपलं काम. राईट. कधीतरी याचा विचार केला का आपण? नाही. एवढं चांगलं वर्कशॉप 5 दिवसाचं, 5 days, एवढं चांगलं फ्री. कुठलाही चार्ज नाही 5 दिवसासाठी, कम्प्लिटली फ्री. व्हॅल्यू आहे का त्याची आपल्याला? हेच जर वर्कशॉप जर मी म्हटलं असतं की याचा 3,000 रुपये चार्ज आहे, तर काय झालं असतं? मग तिथे आपण कंप्लेंट केली असती. काय? 3,000 रुपये चार्ज आहे, फ्री करायला पाहिजे. मग जेव्हा फ्री केलं तेव्हा आपण येत नाही. येस नो? म्हणजे बघा माणसाचं कसं असतं. ज्या गोष्टी त्याच्याकडे आहे त्याची त्याला व्हॅल्यू नसते, ज्या नाही आहे ते त्याला पाहिजे असतात. सो याला कुठेतरी आपण बॅलन्स केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? येस नो? काय वाटते तुम्हाला? किती लोकांना वाटते की मागील 4 दिवसापासून तुम्ही जे शिकत आहात किंवा जे तुम्ही जे ऐकत आहात डेली बेसिसवर, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहे, फार व्हॅल्युएबल गोष्टी आहे? किती लोकांना वाटते? किती लोकांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलं हो? किती लोकांनी म्हटलं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बाकीच्या लोकांना इन्व्हाइट केलं की तुम्ही प्रोग्रामला या, मिस करू नका? किती लोकांनी लिहिलं व्हॉट्सअपमध्ये? किती लोकांनी व्हिडिओ टाकला व्हॉट्सअपमध्ये स्वतःचा तयार करून की मी 4 दिवस झाले प्रोग्राम अटेंड करत आहे, खूप मजा आली, खूप छान सर शिकवत आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा, कुणीच मिस करू नका? किती लोकांनी असं टाकलं? का बरं? तुम्हाला वाटत नाही का की त्यांनी पण अटेंड करावं? तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांनी पण यावं? तुम्हाला वाटत नाही का की त्यांनी पण ह्या चांगल्या गोष्टीचा भाग बनावं? आपण रील्स शेअर करतो, आपण व्हॉट्सअपवर मेसेजेस शेअर करतो, आपण खूप काही शेअर करतो दिवसभरात, ज्या गोष्टी काहीच कामाच्या नाहीत, ज्या गोष्टी कुणाच्या आयुष्यामध्ये थोडासाही बदल घडवणार नाहीयेत, लक्षात घ्या. येस नो? थोडाही बदल घडवणार नाहीयेत. पण आपण दिवसात एक गोष्ट अशी शेअर करू शकतो का हो, की जी कदाचित 5%, 10% कोणाच्या आयुष्यात बदल घडेल? रेग्युलर तुम्हाला युट्यूबच्या लिंक मिळत आहेत. किती लोकांनी तो व्हिडिओ पुढे 5 लोकांना, 10 लोकांना शेअर केला? की आपण विचार केला की कशाला करायचं, माझं काम झालं ना बस? किती लोकांनी विचार केला हा? असा जर विचार मी केला असता तर समजा, एक्झाम्पल, जस्ट थिंक अबाउट इट, की असा विचार मी केला असता की बस माझं काम होत आहे ना, कशाला ग्रॅटिट्यूड शिकवत बसायचं लोकांना? तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही आता 3 दिवस 5 दिवसानंतर आम्हाला पेड कोर्स देणार आहे म्हणून तुम्ही शिकवता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. जेव्हा आम्ही फ्री प्रोग्राम घेतो ना, तेव्हा 100 लोक, 200 लोक, 300 लोक असतात. प्रत्येक व्यक्ती आम्हाला पैसे पे करतो का? येस नो? प्रत्येक व्यक्ती आमच्या नेक्स्ट प्रोग्रामला येतो का? येस नो? तरीही आम्ही 5 दिवस त्या प्रत्येकासाठी सारखंच काम करतो की नाही? कुणासाठी वेगळं, कुणासाठी कमी, कुणासाठी जास्त केलं का मागच्या 4 दिवसामध्ये? राईट? केलं का? नाही केलं. मग जर मी हा विचार केला असता की कशाला ग्रॅज्युएट शिकायचं लोकांना, आपल्याला भेटलं ना, आपल्याला आले ना रिझल्ट, आपल्याला रिझल्ट येत आहे ना, आपण फॉलो करत आहे ना, बस जाऊ द्या.
असं करून नसते चाल. जेवढं तुम्ही द्याल, काय बोललो मी आधीच, जेवढं तुम्ही द्याल या सृष्टीला, तेवढ्या 100 पट तुमच्याकडे परत येणार आहे. सो आपल्यामध्ये देण्याची भावना असली पाहिजे. हा माइंडसेट आपल्याला बदलणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे बदलणं गरजेचं आहे की मी देईल, जेवढं तुम्ही द्याल जास्तीत जास्त, तेवढं जास्त तुमच्याकडे येणार आहे. लक्षात घ्या. ओके. तेवढं जास्त तुमच्याकडे येणार आहे. सो किती लोक आज त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील ग्रुपमध्ये? हाऊ मेनी पीपल विल शेअर देअर एक्सपिरियन्स इन द ग्रुप? व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये लिहून, व्यवस्थित लिहून लिहा. 2 4 5 लाईन लिहिले तर काही फरक पडत नाही. ग्रॅटिट्यूड जेव्हा आपण देतो, तेव्हा मी काय सांगितलं नेहमी, की मन भरून ग्रॅटिट्यूड द्या, अर्धवट नका देऊ. मन भरून द्या. त्या सृष्टीला, त्या युनिव्हर्सला, त्या सुपर पॉवरला वाटलं पाहिजे, बाप रे किती देतोय हा. मन भरून द्या. जे वाटते ते प्रत्येक फिलिंग द्या. ऑसम, दिस वॉज ऑसम, खूप मजा आली, काय नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, अरे बाप रे जबरदस्त. सांगा, बोला. तुम्ही बोलणार नाही तर बाकीच्या लोकांना कसं माहित पडेल? येस नो? येस नो? एक चांगलं काम चालू झालं, ते काम पुढे नेणं कोणाचं काम आहे? आपलं काम आहे की नाही? येस नो? राईट. ओके, सो लेट्स गो अहेड. सो व्हॅल्यू करा. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याची व्हॅल्यू केली पाहिजे की नाही आपण? एवढे चांगले डोळे आहे आपल्याकडे, एवढे चांगले आपल्याकडे स्किन आहे, एवढे चांगले आपल्याकडे हात आहे, पाय आहे, पूर्ण बॉडी आहे, शरीर आहे. थिंक अबाउट युअर इयर्स. तुम्ही मला ऐकताय, मी तुम्हाला ऐकतोय. ओके. जगातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला कानाच्या माध्यमातून माहीत पडल्या. जस्ट इमॅजिन की हे कान नसते तर आपण काय केलं असतं मित्रांनो? आपल्यापर्यंत आल्या असत्या का गोष्टी? ऐकू शकलो असतो का आपण? जर का ऐकूच शकलो नसतो तर आपण रिॲक्ट करू शकलो असतो का? आज बघा, कुणी आपल्याला काही बोललं की आपल्याला लगेच खराब वाटते. अरे बापरे, मला असं कसं म्हटलं? अरे बाबा, तुझ्यापर्यंत ते कसं आलं? तुला कान आहेत म्हणून. जस्ट इमॅजिन की तुला कानच नसते, कोणी काही बोललं तुला ऐकू नसतं आलं, मग काय रिॲक्ट केलं असतं? सो जर का आयुष्यात कधी असं झालं, समजा की कोणी काही बोललं आणि त्याचं वाईट वाटलं तुम्हाला, तर जस्ट इमॅजिन की जर का मला कान नसते तर हे मला ऐकू आलं असतं का? नाही. मग मी रिॲक्ट केलं असतं का? नाही. प्रॉब्लेम सॉल्व. येस नो? सो आज जे चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्याला दिलेल्या आहे कान, चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला दिलेले आहे डोळे, चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला दिले आहे हात आणि पाय. येस नो? आणि आपण काय करतो? टाइमपास रील शेअर करतो. कधीतरी आपण काहीतरी चांगलं शेअर करा. येस नो? सो जी काही बॉडी पार्ट, जी काही बॉडी आपल्याला दिली आहे परमेश्वराने, त्याचा उपयोग करू की नाही आपण आजपासून चांगल्या गोष्टीसाठी? येस नो? म्हणजेच जर का आपण त्या गोष्टीचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी केला, तर ऑटोमॅटिकली काय होईल माहिती आहे का? तुम्हाला जी परमेश्वराने जी काही गिफ्ट दिलेलं आहे, जी भेट दिलेली आहे, त्याच्याबद्दल ऑटोमॅटिकली तुम्ही काय व्हाल? ग्रेटफुल व्हाल, ग्रॅटिट्यूड द्याल. येस ऑर नो? ग्रॅटिट्यूड द्याल. तुम्ही थिंक अबाउट युअर इयर्स. तुमच्याकडे जे कान आहे त्याच्याबद्दल विचार करा. तुमच्याकडे जे बॉडी आहे, पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्याकडे असलेले पाय, तुमच्याकडे असलेले हात, तुमच्याकडे असलेला फ्रॅग्रन्स, तुमच्याकडे असलेली टचची भावना, तुमच्याकडे असलेले इयर्स, आईज, या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. गिफ्ट ऑफ माय हेल्थ इज मेकिंग मी अलाइव्ह. सर्वात मोठं गिफ्ट काय आहे माहिती आहे का? आपण जिवंत आहोत. येस नो? तुम्ही हा सेशन अटेंड करताय, मी हा सेशन घेऊ शकतोय, मी तुमच्या सर्वांसोबत लोकांसोबत बोलू शकतोय, आज तुम्ही मला ऐकू शकता. हा एवढा चांगला सेशन आपल्यापर्यंत पोहोचला. हा एवढा चांगला सेशन घ्यायची जी बुद्धी आहे ती देवाने मला दिली. हे गिफ्ट आहे की नाही आपल्यासाठी? येस नो? किती लोकांना वाटते गिफ्ट आहे? टाईप गिफ्ट इन द चॅट बॉक्स. टाईप गिफ्ट इन द चॅट बॉक्स. बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. तुम्हाला काय म्हटलं मी काल? काय सांगितलं होतं? की प्रत्येक क्षणोक्षणी त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा आपल्याला बघत आहे की नाही? येस नो? तुम्ही काहीही करा हो, त्याच्या सीसीटीव्ही मधून वाचू शकता का तुम्ही? येस नो? नाही वाचू शकत. त्याच्या सीसीटीव्ही मधून सुटका नाही. तर तुम्ही जे कराल तेच तुम्हाला मिळणार आहे. असं म्हणतात की तुमचं बँक बॅलन्स, हॅलो लिसन टू मी व्हेरी केअरफुली, मी काय म्हणतो लक्षात घ्या. असं म्हणतात की तुमचं जे बँक बॅलन्स आहे ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली तुमच्या कर्मासोबत जोडलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही किती मोठा बिझनेस करता, तुम्ही किती हुशार आहे, तुमच्याकडे किती डिग्री आहे, दॅट डझंट मॅटर. त्याचा काहीच फरक पडत नाही.
तुम्ही किती चांगले कृत्य करता, किती चांगले कर्म करता, किती लोकांच्या चांगल्याबद्दल विचार करता, त्याच्याशी तुमचा बँक बॅलन्स जुळलेला आहे, त्याच्याशी तुमची प्रगती जुळलेली आहे. किती लोकांना वाटते हे बरोबर आहे? येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते हे बरोबर आहे? सो आपल्याकडे सर्वात मोठं गिफ्ट काय आहे सांगा बरं? सर्वात मोठं गिफ्ट काय आहे? की आपण जिवंत आहोत, आपण श्वास घेतोय, आपण या जगाला बघू शकतो, आपण इथं अलाइव्ह आहोत. आपण काय आहोत? अलाइव्ह आहोत. ओके. सो आज मी ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या, आज जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, किती लोक आज आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट बद्दल धन्यवाद देणार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोक आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट बद्दल धन्यवाद देणार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. टाइप मी, लेट मी सी किती लोक करणार आहेत. टाइप मी इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड एव्हरीबॉडी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर टायपिंग. थँक्यू. बऱ्याच लोकांनी टाईप केलं फटाफट. येस, थँक्यू सो मच. ओके. सो आता आपल्याला काय करायचं? होमवर्क देतो मी तुम्हाला आजचा. आजचा होमवर्क व्हेरी शॉर्ट. ओके. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे? मागच्या 3 दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहात तुम्ही. सर्वात पहिले तुम्हाला 10 गोष्टी अशा लिहायच्या आहेत, ज्या 10 गोष्टीबद्दल तुम्ही थँकफुल आहात, ब्लेसफुल आहात. तुम्हाला असं वाटतं की बापरे, ह्या 10 गोष्टी माझ्याकडे आहेत, खूप मी काय आहे, मी भाग्यवान आहे की ह्या 10 गोष्टी माझ्याकडे आहे. ओके. त्या 10 गोष्टी काही असू शकतात. की माझ्याकडे बसायला टेबल आहे, माझ्याकडे एवढी चांगली चेअर आहे बसायसाठी, माझ्याकडे छान एक सुंदर हवा देणारा फॅन लागलेला आहे, एक छान एसी लागलेला आहे. व्हेरी गुड. त्या प्रत्येक 10 गोष्टी अशा लिहायच्या आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय करायचं आहे तुम्हाला? त्या ज्या लिहिलेल्या जे ग्रॅटिट्यूड आहे, ज्या ब्लेसिंग्स तुम्ही लिहिल्या त्याला जोरात तुम्हाला काय करायचं आहे? रीड आउट करायचं आहे. की मी धन्यवाद देते की माझ्याकडे राहायला खूप चांगलं घर आहे. मी धन्यवाद देतो की माझ्याकडे खूप चांगलं. अशा 10 गोष्टीवर रोज वेगवेगळ्या लिहायच्या बरं का. त्याच त्याच नाही लिहायच्या. रोज वेगवेगळ्या गोष्टी लिहायच्या. इव्हन तुमच्याकडे जर का एक चांगला पेन असेल, त्याच्यासाठी पण तुम्ही धन्यवाद देऊ शकता. इव्हन तुमच्याकडे जर का एखादं चांगलं बुक असेल वाचण्यासाठी, तर त्याला पण तुम्ही धन्यवाद देऊ शकता. इव्हन तुम्ही जे 5 दिवसाचं वर्कशॉप अटेंड करताय, ते जर तुम्हाला आवडत असेल किंवा त्याच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात काही बदल होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद देऊ शकता. राईट. आणि ह्या गोष्टीला फॉलो करायचा आहे तुम्हाला नेक्स्ट 27 डेज. 27 डेज म्हणजे पहिल्या दिवसापासून 28 दिवस पकडायचे टोटल. ओके. सो आज चौथा दिवस आहे, म्हणजे अजून किती दिवस? जवळजवळ 23 दिवस, 22 24 दिवस समजा. बरोबर आहे. सो टोटल 28 दिवस या 3 गोष्टी फॉलो करायच्या. त्यानंतर जो स्टोन आहे, मॅजिक स्टोन, तुम्हाला सांगितलं होतं एक स्टोन शोधायचा आहे आपल्याला, ज्याचे कॉर्नर कसे असले पाहिजे? गोल असले पाहिजे. त्याला असं हातात धरून आपल्याला डेली काय करायचं आहे? शेवटी एकदम झोपण्याच्या वेळेस करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आता झोपणार आहात, बस 10 मिनिटानंतर तुम्ही झोपण्याची तयारी करताय, त्यावेळेस हा स्टोन हातात घ्यायचा. आणि दिवसभरात ज्या काही गोष्टी झाल्या, त्या सर्व गोष्टी आठवायच्या. त्यातली बेस्ट ऑफ द बेस्ट गोष्ट जी आहे, त्याच्याबद्दल विचार करायचा, त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला, सुपर पॉवरला आणि ईश्वराला. आणि त्यानंतर मग त्याला ठेवून आपण झोपू शकतो. त्यानंतर काल मी सांगितलं होतं 3 लोकांचे फोटोज आपल्याला कलेक्ट करायचे. जे 3 लोकांचे फोटो तुम्ही कलेक्ट केलेले आहे तुमचे रिलेशन चांगले होण्यासाठी, त्या तिघांबद्दल 10 गोष्टी तरी रोज लिहायच्या. चांगल्या चांगल्या गोष्टी आठवून लिहायच्या. आणि त्या त्या 10 गोष्टी समोर 5 गोष्टी लिहा. चला 10 गोष्टी नाही लिहिता येत, 5 गोष्टी लिहा. पण त्या 5 गोष्टी समोर थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं 3 वेळा लिहायचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट लिहिल्यानंतर खाली थँक्यूचा उच्चार करायचा आहे, लिहायचा आहे. आणि परमेश्वराला, या सुपर पॉवरला थँक्यू म्हणायचं आहे की हे सर्व काही आमच्या लाईफमध्ये येत आहे. आजचा होमवर्क काय आहे तुमच्यासाठी? की एक कार्ड बनवायचं आपल्याला, छोटंसं कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड सारखं असते ना, असं एक कार्ड बनवायचं आहे कागदाचं. आणि त्या कागदावर, त्या कार्डवर लिहायचं आहे की तुमच्याकडे जे काही हेल्थ आहे, माझ्याकडे जे स्वास्थ्य आहे, जे आरोग्य आहे, त्याबद्दल मी या ईश्वराचे, या सृष्टीचे, या परमेश्वराचे, या सुपर पॉवरचे खूप खूप धन्यवाद देतो की मी आज फिट आहे, फाईन आहे, मला कुठल्याच प्रकारचा रोग नाही, कुठल्याच प्रकारची मला काळजी नाही, मी एकदम फिट आणि चांगला आहे. असं तुम्हाला लिहायचं. आणि ते स्टिकर जे आहे, ते कार्ड जे आहे, ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे तुम्हाला की जे तुम्हाला दिवसातून 5 7 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, 50 वेळा दिसलं पाहिजे. ओके. ते असं ठेवायचं आहे. जर का तुम्हाला असं वाटतं की बाबा तुम्ही फिरत राहता नेहमी नेहमी, इकडे तिकडे जात राहता, तर ते कार्ड तुम्ही लॅमिनेट करून खिशात सुद्धा ठेवू शकता. येस नो क्लिअर? खिशात सुद्धा ठेवू शकता त्याला लॅमिनेट करून. ओके. तुम्ही जर गाडीमध्ये जास्त वेळ असाल तर गाडीमध्ये ठेवू शकता. तुम्ही जर एखाद्या टेबलवर, लॅपटॉपवर जास्त वेळ घालवत असाल तर तिथं तुम्ही समोर ठेवू शकता, तुमच्या डेस्कवर ठेवू शकता. या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या वारंवार 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 काय होतील? दिसत राहतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या याच्यातली काय? की जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. उद्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया सर्वांना सांगा की मिस करू नका. मी पुन्हा सांगतो एकदा की ज्या ज्या रेकॉर्डिंग आपण देतोय त्याची व्हॅलिडिटी फक्त 24 तास आपण ठेवलेली आहे. हे प्रोग्राम
असे वारंवार होत नाही. ओके. सो सर्वांसाठी तुम्ही मेसेज टाका ग्रुपमध्ये की उद्याचा प्रोग्राम कोणीच मिस करू नका. उद्याचा लाईव्ह प्रोग्राम आहे. पुढच्या 28 दिवसाचा प्रोग्राम कसा होईल त्याच्याबद्दल उद्या मी माहिती देणार आहे. पुढचा 28 दिवस तुम्ही कसं फॉलो कराल या गोष्टीला. बघा, फॉलो कराल तर रिझल्ट मिळेल. ओके. जिम मध्ये जाऊन जिम कराल, मेहनत कराल, कसरत कराल तर बॉडी बनेल. फक्त जिमचे पैसे भरून बॉडी बनत नसते, किंवा फक्त जिमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊन बॉडी बनत नसते. तसंच ग्रॅटिट्यूडच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. हॅलो. ग्रुपमध्ये ऍड होऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. आयुष्य बदलायचं असेल तर डेली प्रोसेस फॉलो करावं लागेल, एफर्ट्स करावे लागतील, डेली प्रॅक्टिसेस करावं लागतील. येस नो, किती लोकांना समजते मी काय म्हणतो? येस नो, हाऊ मेनी पीपल ऍग्री? किती लोकांना समजते मी काय म्हणतो? सो डेली गोष्टी फॉलो कराव्या लागतील, तर कुठं काहीतरी फरक दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनी आज आज आत्ताच्या आत्ता वेळ नका लावू की मी थोड्या वेळाने करेल, मी रात्री करेल, असं होत नसते. ताबडतोब आता हे वर्कशॉप संपलं किंवा आत्ताच मोबाईल हातात घ्या, लगेच व्हॉट्सअपवर शेअर करा की तुमचा मागच्या 4 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता. तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ शेअर करा, तुम्हाला वाटलं तर ऑडिओ शेअर करा, तुम्हाला वाटलं तर लिहून शेअर करा. जसं करायचं तसं करा. सेल्फी टाकून शेअर करा. जसं करायचं तसं करा. आत्ताच्या आत्ता लगेच शेअर करा, कारण की ऍक्शन ताबडतोब घेतली पाहिजे, लक्षात घ्या. कारण जे व्यक्ती असं म्हणतात ना, ऍक्शन टेकर्स आर मनी मेकर्स. जे लोक ऍक्शन घेतात ना तेच लोक पुढे जातात लाईफमध्ये. जे लोक फक्त विचार करत जातात की हा यार करू, हा सायंकाळी करतो, उद्या सकाळी करतो, आता चांगले कपडे नाही घातले मी, उद्या चांगले कपडे घालीन मग करीन, आता सध्या मी व्यवस्थित नाही दिसत आहे, मी सध्या हातपाय धुईन, नंतर आंघोळ करीन, नंतर टाकीन, असे विचार करणारे काहीच नाही करू शकत. ताबडतोब जसे आहात त्या कंडिशन मध्ये आहात तिथं काय ऍक्शन घ्यायला शिका. कारण पटापट जेव्हा तुम्ही ऍक्शन घेता तेव्हा तुम्ही लाईफमध्ये काय होता, पुढे जाता. तर लगेच आता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचं आहे, शेअर करायचा आहे तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे मागच्या 4 दिवसाचा. जस्ट गो देअर अँड शेअर राईट नाऊ. मेसेजमध्ये करा, व्हिडिओत करा, ऑडिओत करा, आणि उद्या सायंकाळी आपण भेटूया ठीक 7 वाजता. उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आपला. उद्या मी पुढच्या 28 दिवसाचं काय तुमचं शेड्यूल असणार आहे, कशा प्रकारे 28 दिवस आपण फॉलो करायचं आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. उद्या खूप महत्वाचा विषय आहे, आणि उद्याचा विषय काय माहिती आहे तुम्हाला? सर्वांच्या आणि माझ्या आवडीचा विषय, पैसा, मनी. मनी कसं अट्रॅक्ट करणार तुम्ही लाईफमध्ये, मनी जो तुमच्या लाईफमध्ये येतो त्याला कसं तुम्ही अजून अबंडन्स मध्ये कसं घेऊन जाणार, ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. सो उद्या भेटूया आपण ठीक 7 वाजता. न चुकता 5 मिनिटं आधी जॉईन करायचं आहे मित्रांनो, न चुकता 5 मिनिटं आधी जॉईन करायचं आहे. मेसेज तुम्हाला ग्रुपवर येत असतात बघा, दररोज मेसेज तुम्हाला आमची टीम ग्रुपवर टाकत असते. ग्रुपवर लक्ष ठेवा, तर तुम्हाला लिंक पण येत राहील. लिंक तीच आहे. उद्या 7 वाजता आपण भेटू. उद्या शेवटचा आपला दिवस आहे ऑफिशियली. त्यानंतर 28 दिवसाचं प्लॅनिंग तुम्हाला दिल्या जाईल. थँक्यू सो मच. खूप खूप आभार. लगेच तुमचं जे शेअरिंग आहे ते ग्रुपमध्ये करा. व्हिडिओ जो आहे हा 24 तासासाठी व्हॅलिड असेल, तर 24 तासात तुम्ही बाकी लोकांना पण सांगा की 24 तासात व्हिडिओ बघून घ्या, नाही तर व्हिडिओ डिलीट होईल. आता कालचा व्हिडिओ आज रात्री 9 वाजता डिलीट केला जाईल. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. उद्या भेटूया ठीक ठीक 7 वाजता. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.